महाधम्मसहल संपन्न। नमस्कार, PM न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूयात नवचेतना निर्माण करणाऱ्या रोमहर्षक धम्मसहलीबाबत। दिनांक 8 सप्टेंबर 2024 रोजी प्रेरणाभूमी पुलगाव वर्धा येथून धम्मस्थळाला बुद्ध अवशेषांना दर्शन व भेट देण्याच्या उद्देशाने वर्धा, यवतमाळ, अमरावती या तीनही जिल्ह्यातील उपासक उपासिका 100च्या आसपास गाड्या ट्रॅव्हलच्या ताफ्यासहित उपस्थित होते। सदर सहलीचे नियोजन नेतृत्व आदरणीय भदंत चित्तज्योती, आदरणीय भदंत धम्मसार यांच्या दमदार नेतृत्वाखाली चाललेले होते। 5000च्या वर उपासक उपासिका एकत्र आले होते। पुढे पवनी जिल्हा भंडारा येथे धम्मसहल पोचली। त्या ठिकाणी सामूहिक भोजन आणि सामूहिक महावंदना घेण्यात आली। पवनी जिल्हा भंडारा हे स्थान म्हणजे ग्रीक रोमन देशाशी पवनीशी मोठ्या प्रमाणात व्यापारी संबंध होता असे पुरावे आढळतात। हे पवनी धम्मस्थळ धम्मराजा सम्राट अशोकाने बांधलेल्या 84,000 स्तूपापैकी एक स्तूप होय। हे स्तूप पवनी जिल्हा भंडारा येथे असून त्याचे अवशेष सध्या मरणकळा भोगत आहे। काही अवशेष राजधानी दिल्ली येथे राष्ट्रीय संग्रहालयात सुरक्षित ठेवण्यात आले आहेत। याच प्राचीन स्तूपाला खुद धम्मराजा सम्राट अशोक, गुरु अरहंत मोगलीतिस्स, भदंत महेंद्र, संघमित्रा, महाधम्मरक्षित अशा मान्यवरांनी इथं भेटी दिल्याच्या काही पुरावे आढळतात। तसेच पवनी भागात पूर्वी राजा प्रसन्नजित या राजाची सत्ता होती, ज्याला त्या काळी दक्षिण कोसल असे म्हटले जात होते। येथे भगवान बुद्ध प्रत्यक्ष आल्याचे पुरावे धम्मग्रंथात आढळतात। आणखी मौर्य सातवाहन, वाकाटाक, महाक्षत्रप या राजवटीचे अवशेष नागपूर संग्रहालयात आजही उपलब्ध आहेत। एवढेच नव्हे तर भंडारा जिल्हा या जिल्ह्यातील पवनी हे एकेकाळी महाराष्ट्रातील बुद्ध धम्माचे मुख्य प्रचार प्रसार केंद्र होते। म्हणून बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पदस्पर्शाने पावन झालेली ही पवनी। PM न्यूजकरिता मुख्य संपादक किशोर सोनावणेसह मी राम बीडकर, भंडारा।